हा आहे मिरॅकल गार्डनचा व्हिडिओ। दुबई येथील मिरॅकल गार्डन पाहावे या उद्देशानेच आम्ही दुबईला आलो होतो। या गार्डनविषयी मोठ्या प्रमाणावर ऐकलं होतं आणि यूट्यूबवरील व्हिडिओमधून पाहिलं देखील होतं। फुलांची ही दुनियाच न्यारी आहे। या गार्डनमध्ये विविध आकाराची, विविध रंगांची, अतिशय मनमोहक आणि डोळ्यांना आल्हाद देणारी फुलं इथे आपल्याला पाहायला मिळतात। ठिकठिकाणी असे वेलींचे आणि रोपांच्या सुंदर कमानी आपलं स्वागत करत असतात। या कमानींखालून जाताना फारच आनंद होतो। बघा, या आहेत येथील या गार्डनमधील हार्ट शेप आकाराच्या विविध कमानी। या कमानी वेली, छोटी छोटी रोपं, फुलं यांचा वापर करून तयार केलेल्या आहेत। ठिकठिकाणी असे देखावे तयार केलेले आहेत। बघा, किती विहंगम असे हे दृश्य आहे ना। सुंदर मनमोहक अशी फुलं आपलं लक्ष वेधून घेत असतात। येथील नजारा डोळ्यात किती साठवू आणि नकोसा होत असतो। ह्या सुंदर वेली आहेत आणि या वेलींचं बसण्यासाठी असं एक आसन तयार केलेलं आहे आणि हा छोटासा कृत्रिम तलाव देखील इथे बनवलेला आहे। बघा, किटली आहे आणि त्या किटलीतून विविध रोपं बाहेर येताना दिसत आहेत। इथे फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही। छोटे मोठे असे अनेक स्टॅच्यू इथे आहेत। बघा, गुलाबी, लाल, ओनियन कलरची ही विविध फुलं। छोटासा कारंजा आहे। पाणी अतिशय शुद्ध स्वच्छ आहे। जणू काही आपण स्वर्गातच आलो आहोत असा भास इथे फिरताना आम्हाला वेळोवेळी होत होता। ही विविध लहान मोठ्या आकारांच्या छत्र्या वापरून तयार केलेली कमान आहे आणि त्या कमानीखाली आम्ही माझा स्वतःचा एक व्हिडिओ काढलेला आहे। अशा अनेक लहान मोठ्या विविध वस्तूंचा वापर केलेल्या कमानी आपल्याला दिसतात। मस्त वारा सुटलाय आणि वाऱ्यावर ही फुलझाडं डोलतायत। बघा बरं, असे विविध नजारे आपल्याला या मिरॅकल गार्डनमध्ये पाहायला मिळतात। फुलांचे ताटवे तर जागोजागी हँगिंग पॉट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील। जगातील विविध प्रकारची आपण यापूर्वी कधीही न पाहिलेली फुले आपण इथे पाहू शकतो। जगातील विविध पर्यटक या ठिकाणाला आवर्जून भेट देतात। हा एक छोटासा धबधबा आहे। बघा बरं, त्या धबधब्याचे विविध तुषार अंगावर पडून सर्व शरीर रोमांचित झालं होतं। उन्हाळा तर होताच आणि त्यात या पाण्याच्या गारव्याने खूप बरं वाटत होतं। बघा, हा नजारा याची देही याची डोळी पाहिल्यामुळे मन अगदी प्रसन्न झालं होतं। पर्यटकांना बसण्यासाठी विविध प्रकारची आसन व्यवस्था आपल्याला इथे केलेली पाहता येते। ह्या बीन बॅग्स आहेत, त्याच्यावर बसून आम्ही बराच वेळ आराम सुद्धा केला होता। माझ्या मैत्रिणी देखील इथे त्यांचे विविध फोटोज क्लिक करत आहेत। इथून फिरत असताना जणू काही आपण स्वर्गातच भ्रमण करीत आहोत की काय असा भास होत होता। वाऱ्याने केस आणि कपडे काही जागेवर राहत नव्हते। बघा, विविध रंगांची फुलं ही व्यवस्थित इथे यांची रचना केलेली आहेत। हे दुबईला होतं माहिती, बघताय ना।
निळी, जांभळी, लाल अशी विविध रंगांची फुलं आहेत. ही आहे बांबूची कमान. विविध प्रकारच्या स्त्रियांचे पुतळे रोपांनी सजवलेले इथे आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्या पुतळ्यांबरोबरच मुक्तपणे विहार करणारी मिरॅकल गार्डन मधली मी. बघा, हे मूविंग पुतळे आहेत. ते हलतायत, स्वतःभोवती गोल गिरकी घेत आहेत. खूप सुंदर मनमोहक असे देखावे देखील इथे आपल्याला पाहायला मिळतील. सर्वत्र फुलांची उधळण झाल्याचा भास आपल्याला होतो. हे आहेत स्त्रियांचे पुतळे, स्वतःभोवती गिरकी घेणारे. बघा किती छान फुलं आहेत. इथे पायऱ्यांचा हा देखावा आहे.